पोरांच्या मताने हे कोलगेट संपलंय, पण आमच्या मताने संपूपर्यंत ह्याचा पूर्ण वापर करायचा। पहिली स्टेप, कोलगेट घ्यायचं, किचनच्या कट्ट्यावरती ठेवून हे असं 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 ओढत न्यायचं। हाय तेवढे येते, कशाला लगेच नवीन पाहिजे। स्टेप नंबर 2, आता स्टेप नंबर 2 साठी आपल्याला पाहिजे आहे हे लाटणे। हे असं ठेवायचं कोलगेट इकडे, इथे इथं कोलगेट ठेवायचं, हे लाटण्याने असं 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 करत करत हे असं 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 करत 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 पुढे पुढे न्यायचं, आपोआप निघते। स्टेप नंबर 3, सगळ्यात शेवट, ही कैची घ्यायची आणि इथनं कट करून टाकायचं। 2 भाग झाले की ह्याच्यात बोटाने काढायचं आणि घ्यायचं आणि ह्याच्यातलं पण घ्यायचं। कशाला लागते लगेच कोलगेट। आता हा साबण, आमच्या मुलांनी किती पण आम्हाला सांगू दे मम्मी साबण संपलाय साबण दे, आम्ही अजिबात देणार नाही। त्यांना आम्ही एकच सांगणार, हा आंघोळीचा काथ्या घ्यायचा, त्याला हा राहिलेला साबण लावायचा आणि मस्तपैकी अंग घासत बसायचं। पाण्याची अख्खी टाकी संपेल पण फेस संपणार नाही आणि लगेच ह्यांना पाहिजे साबण। आता हा पावडरचा डब्बा, मुलांनी किती पण सांगू दे मम्मी पावडर संपल्या, पावडरचा डब्बा नवीन काढून दे, अजिबात देणार नाही। वाकडा तिकडा करून त्यातनं हलवून हलवून काढायचं, तरी निघत नसलं ना तर हे वरचं झाकण तोडून काढायचं आणि जेवढी पण पावडर आहे तेवढी सगळी सपवायची आणि मगच नवीन पावडरचा डब्बा। जोपर्यंत आम्हाला विश्वास बसत नाही की ही गोष्ट संपलेली आहे तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना नवीन काही काढून देत नसतो। कसे वाटले तुम्हाला भारतीय लोक?